तेराव्या फेरीनंतर ममता बॅनर्जी 8,000 मतांनी आघाडीवरती आहेत। नंदीग्रामची अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। 202 जागा जिंकल्यानंतर जर ममता बॅनर्जींना नंदीग्रामची जागा राखता आली तर हा विजय आणखी मोठा ठरण्याची शक्यता आहे, आणखी मोठा विजय होईल। आणि यामुळे उद्याच्या वर्तमानपत्रांची हेडिंग्स बघणं अत्यंत उत्सुकतापूर्ण असणार आहे, औत्सुक्यपूर्ण असणार आहे। कारण ममता बॅनर्जींनी भाजपच्या अमर्याद शक्तीला आव्हान देत इथं तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेली आहे। आधी डाव्यांना त्यांनी आव्हान दिलं होतं, डाव्यांच्या विरोधात त्यांनी आपला मोर्चा मजबूत केला आणि नंतर भाजपला हरवलेला आहे। नक्कीच आपल्यासोबत आहेत आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत भाजपचे। सिद्धार्थजी, भाजपला जितकं म्हणावं तितकं अपेक्षित यश जे आहे, जी ताकद लावली होती त्या प्रमाणात मिळालेलं दिसत नाहीये। मला असं वाटतं की हे खरं आहे की आपण जे अपेक्षित आपल्याला जे यश होतं की सत्ता परिवर्तन होईल त्या दिशेने आता नक्कीच आकडे दिसत नाहीत। पण मात्र एवढं नक्की आहे की आज बंगाल सारख्या राज्यामध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचे आतापर्यंत 3च्या वर कधीही आमदार नव्हते, ते पण 3 मागच्या वेळेला 2016 मध्ये झाले, तो जो आकडा आहे तो खूप प्रमाणात वाढला आहे। आणि कुठेतरी ही त्याची पायाभरणी आहे की भारतीय जनता पार्टी बंगाल सारख्या प्रदेशामध्ये सुद्धा आता एका चांगल्या पद्धतीने स्वतः विस्तारित होतीये। आणि येथून पुढच्या काळामध्ये असा संघर्ष करत बंगालमध्ये नक्कीच सत्ता परिवर्तन करण्यामध्ये यश मिळवण्याचा मला वाटतं हा एक मोठी पायाभरणी कडे। सिद्धार्थजी, तुमचे सगळे पायाचे दगड जे आहेत ते बाहेरून आणलेले दिसतात। कारण की मग तुमच्या पक्षामध्ये आता आलेले शुभेंदू अधिकारी असू देत किंवा मुकुल रॉय असू देत किंवा इतर नेते असू देत, तर पायाचे दगड बाहेरून आणून तुम्ही तिथं तर भाजप मजबूत करत आहात, त्यामुळे टीका होते आहे। नाही, असे किती लोक तुमच्या हिशोबाने आहेत तेवढं तरी सांगा मला। किती लोक आहेत जे बाहेर आणले तेवढं सांगा मला। आपण तुमच्या पक्षाचे प्रमुख लोक तर तुम्ही तिथूनच आणले, ज्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली, ज्यांचा चेहरा तुम्ही प्रतिष्ठेचा केला, ज्यांचा चेहरा सिद्धार्थजी प्रतिष्ठेचा केला, ती लोक कोण आहेत, ती कुठून आणली? आपद धर्मासाठी इथं पण तुम्ही शाश्वत धर्मासाठी आपद धर्म पत्करला होतात, तिथं पण तर तेच केलंय, मग टीका होणार नाही का? तुम्हाला विचारलं जाणार नाही का? मला एक कळत नाही, 86 जी आता 86-87 आकडे दिसत आहेत हे काही बाहेरनं 9 ते 10 लोक आली त्याच्यामुळे 86-87 आकडे दिसतोय असं तुमचं मत आहे? म्हणजे फक्त एकटा नेता आला, त्यांच्यासोबतचे कुणीही नेते इतर आले नाहीयेत तरी आपण भारतीय जनता पार्टीची जी ताकद वाढली आहे याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं आहे का नाही? भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे त्याच्याबद्दल आम्ही दुपारीच कौतुक करून झालेलं आहे। 3 वरून 83 वर गेल्या, त्याच्याबद्दल आम्ही निश्चितच म्हटलेलं आहे की भाजपनं तिथं ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली, मात्र त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींकडे असलेले रिसोर्सेस, त्यांच्याकडे असलेली ताकद आणि भाजपची ताकद ह्याची तुलना आपण करतोय। हो, पण तेच म्हणतो ना की समजा आम्ही अपेक्षित यश आम्हाला जेवढं पाहिलं असेल तेवढं नसेल मिळालं, पण आधीपेक्षा नक्कीच आमची ताकद वाढली। आणि नेमकं अपेक्षित यश नाही मिळालं त्याची काय कारण वाटतात तुम्हाला? मला असं वाटतं की म्हणजे अर्थात मी जेव्हा बंगालला होतो त्यावेळेला नक्कीच तिथे एक म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याच्यामध्ये नक्की वाटत होतं की अजून आपल्याला जास्त मजल मारता येईल। मात्र कुठेतरी हा जो CPIM आणि काँग्रेस ही जी पूर्ण म्हणजे आता मला माहित नाही किती आकडे दिसतात, पण मला वाटतं 1 किंवा 2 आकडे, एवढ्या प्रकारचं पोलरायझेशन होईल असा अंदाज नव्हता की ज्या प्रकारचं आता म्हणजे रिझल्ट जे आपल्या समोर दिसतात की काँग्रेस आणि CPIM जी मागच्या वेळेस 76 सीटला होती ती आता 1 किंवा 2 वर आली। काँग्रेस ज्यांनी पण आधी एका काळी बंगालमध्ये चांगला त्यांचा बेस राहिलाय ते पूर्ण वाईपआउट होईल असं वाटत नव्हतं। म्हणजे मतविभागणी कमी झाली त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, थोडक्यात त्याचं विश्लेषण करावं लागेल, पण असा अंदाज आता तरी वाटतोय। अच्छा, अभय देशपांडे आपल्यासोबत। अभय सर, सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय आहे पुढच्या एका वर्षामध्ये, जवळपास 5 राज्यांच्या इलेक्शन्स आहेत पुढच्या वर्षी सुद्धा। या सगळ्याचा, या निकालाचा परिणाम या पुढच्या राजकारणावरती, राष्ट्रीय राजकारणावरती कसा पाहायला मिळू शकतो? निश्चितपणे जर मगाशी उल्लेख केला की तुमची जर लढाईची तयारी असेल आणि तुमची कुठलीही फाईल केंद्र सरकारच्या कुठल्याही यंत्रणेकडे अडकलेली नसेल तर तुम्ही निकराचा संघर्ष देऊन विजय मिळवू शकता। हे तर मला वाटतं या निवडणुकीने अधोरेखित केलेलं आहे। एक निश्चित आहे की ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षात राजकारण सुरू होतं त्याचा परिपाक दिसतोय की प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा, आपला जनाधार वाढवण्याचा अधिकार आहे। त्यासाठी अलीकडे अभय सर, निवडणूक बॅलेट पेपर पेक्षा फायलींमध्ये जास्त लढवली जाते का? नाही, तर तुमच्याकडे संघर्ष करण्याचं तेवढं
तुमच्याकडे नैतिक पाठबळ पण असलं पाहिजे. कारण आपण बघितलं की जेव्हा नुसतं चुरूक दिसली भाजप पुन्हा सत्तेवर येते तर किती पळापळ झाली होती आपण बघितलंय महाराष्ट्रात सुद्धा. तर मला वाटतं की अशी असेल तर केंद्रीय यंत्रणाबद्दल असतील किंवा कुठली असेल तर मी सांगत हेच होतो की प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्यासाठी जी शक्ती पणाला लावावी लागते त्याचा जर अतिरेक झाला तर हळूहळू त्याला ओंगाळवाणं स्वरूप येतं आणि लोक ते नाकारतात. हे बऱ्याच वेळा दिसलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जे ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा मगाशी यांनी उल्लेख केला की ध्रुवीकरणाचा राजकारणाचा प्रयत्न कोणी केला. जे दुर्गा पूजा माहित होती, रामयात्रा कधी सुरू झाल्या. ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे परिणाम चांगले असतात तसे वाईट आहे असं, कारण जसं पोलरायझेशन होतं तसं ते रिव्हर्स पोलरायझेशन पण होत असतं. आणि मला वाटतं की ममतांनी ही लढाई जी आहे ती बंगालच्या अस्मितेपर्यंत नेली आणि त्या मुद्द्यावर लढवली. आता त्यांचं नंदीग्राममध्ये लढणं हा फार मोठा जुगार होता, आणि नंदीग्राममध्ये अधिकारी कुटुंबाचं जे वर्चस्व आहे तिथे जाऊन स्वतः लढणं आणि आज पश्चिम बंगालमध्ये जे वातावरण आहे त्याच्या तुलनेत नंदीग्राममध्ये त्यांना स्वतःला विजयासाठी झगडावं लागतंय याचा अंदाज त्यांना नसेल असं नाही. परंतु ही निवडणूक सिम्बॉलिक करण्यासाठी आणि एक लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतो आपण की पक्षातून बाहेर पडलेल्या लोकांना पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एक मनोबल द्यायला लागतं, ते देण्यासाठी त्यांनी तो धोका पत्करला आणि त्या तिकडे गेल्या. आता बऱ्याच लोकांचं त्याच्या विरोधात मत होतं की कुठल्याही नेत्यांनी असं सर्वस्व पणाला लावायचं नसतं, पण त्यांनी लावलं या निवडणुकीत आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. एक निश्चित आहे की त्यांना एवढं मोठं यश मिळेल याचा अंदाज कुठल्याही एक्झिट पोलनी व्यक्त केलेला नव्हता. म्हणजे कोणीही साधारणतः त्यांची सत्ता येणार 170-75 पर्यंत त्यांचं संख्याबळ राहील असं एक साधारणतः सांगितलं जात होतं. आकडे तेच होते. लोकसभा निवडणुकीत जी लीड मिळाली होती ती साधारणतः 171 मतदारसंघातली होती, त्याच्या मागे पुढे राहते. परंतु तो 200चाही आकडा पार केला, म्हणजे अबकी बार 200 पार झालं, पण ते ममता दिदींनी करून दाखवलं. मला वाटतं यांच्या त्या या शेवटपर्यंत त्या संघर्ष करत राहिल्या त्याचा हा परिपाक असं म्हणावं लागेल. नक्कीच ममता दिदींनी करून दाखवलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून फोनवरून त्यांना अभिनंदन केलेलं आहे. त्यांच्या जो मोठा अफाट विजय त्यांनी मिळवलेला आहे, ऐतिहासिक विजय जो मिळवलेला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून ममता दिदींचं अभिनंदन केलं आहे. ममता दिदींना खरं तर मगाशी शरद पवार यांनी दूरध्वनीवरून त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांनी ज्या प्रकारचा विजय मिळवला, ज्या पद्धतीनं त्या लढल्या, इतकी मोठी अमर्याद अफाट ताकद त्यांच्या विरोधात उभी राहिलेली असताना सुद्धा एकट्या ममता बॅनर्जी आणि केंद्रातली आणि राज्यातली त्यांचे नेते अशी ही लढाई होती. रिसोर्सेसचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कुठेही तुलना करणं अशक्य आहे. अशा लढाईमध्ये ममता बॅनर्जी यांनी हा मिळवलेला विजय ऐतिहासिक म्हणावा लागतोय. आपल्यासोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत. सिद्धार्थ शिरोळेजी, जसं की अभय देशपांडे म्हणाले की ज्यावेळेला तुम्ही शक्ती वापरता, तुमचा पक्ष वाढवण्याचा तुम्हाला मूलभूत अधिकार नक्की आहे, मात्र तो वाढवताना जर तुम्ही केंद्रातली शक्ती वापरताना त्याचा जर अमर्याद आणि ओंगळवानं जर त्याला स्वरूप आलं तर मात्र त्याला कुठेतरी एक अडचणीचं स्वरूप, म्हणजे अडचणी सुद्धा त्याच्यामुळे येऊ शकतात. तर तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीच्या यंत्रणा वापरल्या गेल्या त्याचाही परिणाम या निकालांवरती दिसतोय? मला असं वाटत नाही, कारण साधारणतः जे चित्र उभं केलं जातं की खूप लाखो कार्यकर्ते आले होते वगैरे, असं नव्हतं काही. 1000 एक कार्यकर्ते आपण समजू शकतो की देशभरात बंगालमध्ये या प्रचारासाठी आले असते. त्याच मात्रेत अनेक कार्यकर्ते देशभरातनं आसाममध्ये गेले होते मागच्या वेळेला. तर हॉर्सेस फॉर कोर्सेस या फिलॉसॉफीवरती आपण जिथे जिथे गरज असते तिथे तिथे बाहेरनं आपण कार्यकर्ते बोलवतो. आणि जी लोक बंगालमध्ये समजा आता काही मंत्र्यांनी त्याच्यामध्ये जे स्मृती इराणींनी प्रचार केला त्या स्वतः बंगाली बोलू शकायच्या. तर एक जे काही आपले अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा मॅक्सिमाइज करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आपण काही रिझल्टवरती परिणाम पडतो असं माझं मत नाहीये. जे बंगालची जनता, तुम्ही बघा आतापर्यंत इतिहासामध्ये बंगालनी नेहमीच एक क्लिअर कट मॅन्डेट दिलेला आहे. कधीही बंगालमध्ये हंग मेजॉरिटी झाली नाही. आणि ठीक आहे, ह्यावेळेला त्यांनी टीएमसीच्या बाजूने दिल्या, पण भारतीय जनता पार्टीची जी एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की एक लढवण्याची जी स्पिरिट आहे की जाऊन आम्ही लढतो आणि तिथे जिथे काही बेस नसतो तिथे एवढा मोठा बेस क्रिएट केला. मला असं वाटतं ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर झाला असेल. मला असं वाटतं की हे जे रिझल्ट आपल्याला पुढच्या काळामध्ये नक्कीच चांगले दिसतील असं माझं मत आहे. अभय सर, एक महत्त्वाचा उल्लेख सिद्धार्थ शिरोळे यांनी या ठिकाणी केला होता. तो महत्त्वाचा उल्लेख म्हणजे ज्या पद्धतीचं यश काँग्रेस आणि
डाव्यांना मिळायला हवं होतं ते यश मिळालं नाही, त्याच्यामुळे वोट डिवायडेशन जे आहे ते कमी झालं. आणि दुसरीकडे अशी एक चर्चा आहे किंवा राजकीय वर्तुळात असं एक बोललं जाते की तिथं एक तगडा प्रचार न करता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं किंवा डाव्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वानं एक ममता दिदींना एक सॉफ्ट कॉर्नर तयार होईल अशी परिस्थिती निर्माण केली होती. एक राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींच्या विरोधात लढणाऱ्या ममतांसाठी एक अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणता येईल? नाही, नाही, काँग्रेस कदाचित ममताबद्दल ममत्व दाखवू शकेल, परंतु डावे पक्ष असं ममत्व दाखवतील अशी अजिबात शक्यता नाही. दुसरं असं आहे की लोकसभा निवडणूक त्यांनी पूर्ण शक्तीनिशी लढवली होती. डाव्या पक्षांनी त्यांना किती मतं मिळाली हे आपल्याला माहिती आहे. त्याचा जर विचार केला तर आत्ताची मतं त्याला म्हणजे त्याला तोच आधार आहे त्याला. पण मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तृणमूल आणि भाजप अशीच लोकसभेची निवडणूक झाली आणि दोन्ही पक्षांना माकपापासून दुरावलेली मोठी प्रमाणात मतं मिळाली. दोघांची मताधार वाढला त्या निवडणुकीमध्ये आणि हा सगळा मताधार होता तो जनाधार होता तो सगळा डाव्या पक्षाकडून आलेला होता. मागच्या एक 5-7 वर्षामध्ये ममता बॅनर्जी यांनी आपला जो आयडियोलॉजिकल बेस सपोर्ट आहे तो हळूहळू डाव्या पक्षाकडे त्यांनी तो व्यापत गेला आणि ती व्यापत गेल्यानंतर ऑपोजिशन म्हणून जे काम करायला पाहिजे होतं डाव्या पक्षांनी ते ऑपोजिशन म्हणून काम करताना कुठेही दिसले नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये डाव्या पक्षांचा उमेदवार हा रिंगणातच नव्हता. आणि मतदार जेव्हा पोलराईज होता एखादी निवडणूक किंवा अशी चुरशीची 2 पक्षाची निवडणूक होते त्यावेळेस मतदार त्या पक्षाचे असले त्याच्याबद्दल कितीही प्रेम असलं तरी त्यांना डिस्कार्ड करतात. आपण मुंबईचं उदाहरण घेऊया. जेवढा मनसेला जनाधार मुंबईमध्ये आहे एरवी दिसतो तेव्हा अनेकदा निवडणुकीमध्ये दिसत नाही तो. कारण जेव्हा चुरशीची निवडणूक होते आणि मनसेचा उमेदवार स्पर्धेत नसतो तेव्हा तो डिस्कार्ड केला जातो मतदारांकडून. त्यावेळेस अनेकदा असा उल्लेख होतो की मनसे मन में है मनसे बट वोट दिमाग से असं वर्णन आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि याच्या वेळेस ऐकलं. असाच मतदार अनेकदा विचार करतात. छोटा कॅनव्हास असतो निवडणुकीचा त्यावेळेस तो अधिक प्रकर्षाने होतो. मोठा कॅनव्हास असतो तेव्हा इतका बारीक विचार होत नाही. परंतु या ध्रुवीकरण असलेल्या निवडणुकीमध्ये तिसरे पक्ष बाजूला जातात आणि डाव्या पक्षांनी त्यांच्या बरोबर राहावं असं कुठलंही. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे अभिजित, या निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ममता म्हणजे त्यांचा मुख्य वाद होता तो तृणमूल बरोबर होता. तेव्हा अनेक ठिकाणी भाजपालाही मदत झाली. जे भाजपाचा पराभव करू शकते ममता म्हणून काही जे डाव्या कार्यकर्ते होते ते तृणमूल बरोबर गेले. त्यांचा तृणमूल विरुद्ध स्थानिक संघर्ष आहे त्यांनी भाजपला मदत केली आणि त्याच्यामुळे मला वाटतं की दोन्ही बाजूचा जनाधार त्यांनी गमावलेला दिसतोय. आणि ज्याचा मगाशी कानगोनी उल्लेख केला की आता डावे पक्षांची पिछेहाट चालू आहे कारण सगळं निवडणुकीचे डेमोग्राफी बदलली आहे, एकूण विषय बदलले, सगळं बदललंय, फक्त डावे पक्ष बदललेले नाही नवीन राजकारणाच्या दृष्टीने. हा त्याचा परिपाक मला वाटतं हे एक कारण आहे. नाही, अतिशय मार्मिक टिप्पणी होती कांगो सरांची खरं तर ती. पण आता जी अपडेट येते त्यानुसार पुन्हा एकदा ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या पिछाडीवरती आहेत. नंदीग्राममधून त्या लढत आहेत, शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात लढत आहेत आणि थोड्याच वेळात या अफाट विजयानंतर ऐतिहासिक विजयानंतर त्या पत्रकारांशी बोलणार आहेत आणि पश्चिम बंगालच्या जनतेलाही त्या संबोधित करण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत आहेत समर खडसजी. समर खडस, मला विचारायचं होतं तुम्हाला की आत्ताचा जो विजय आहे तो फक्त बंगाल पुरता आपल्याला त्याचा विचार करून चालणार नाहीये, राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्याचे परिणाम असणार आहेत. एकतर ममतांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरती ते उजळून निघेल आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की पुढच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होईल. मला तुम्हाला यावरती विचारायचं आहे. मात्र आपल्यासोबत ज्ञानेंद्र तिवारी आहेत. ज्ञानेंद्र, ये ममता बनर्जी जी जो है वो अभी भी पीछे चल रही है नंदीग्राम से, क्या है अपडेट? नहीं, अभी जो ताजा अपडेट है उसके मुताबिक ममता बनर्जी आगे चल रही हैं। और दूसरी बात जो इस पूरे चुनाव को समझने में सबसे अहम कड़ी होगा वो ये है कि देखिए जिस तरह से जो पूरा चुनाव पोलराइज हुआ उसमें ममता बनर्जी ने जो रणनीति अपनाई, अगर बीजेपी ने उन्हें ममता बेगम कहा तो उन्होंने भी चंडी पाठ करना शुरू कर दिया। तो लगातार वो काउंटर करती रही, इसलिए जो इतना बड़ा नतीजा दिख रहा है आपको तृणमूल कांग्रेस का या टीएमसी सत्ता में वापसी करती दिख रही है। तो कुल मिलाकर इसका सबसे बड़ा कारण ये है कि बीजेपी ने जो रणनीति अपनाई ममता बनर्जी को फेल करने के लिए, उसका काउंटर तैयार किया हमेशा ममता बनर्जी ने। और यही वजह है कि आंकड़े इतने ज्यादा बड़े आ रहे हैं। जहां तक शुभेंदु अधिकारी और ममता बनर्जी, ज्ञानेंद्र थोड़ा विस्तार से बताएंगे कि ये क्या क्या काउंटर थे? आपने जो बताया कि जो कि ममता बनर्जी इस जाल में ना फंस सकी, उन्होंने अपना रास्ता निकाला, तो ये क्या काउंटर थे जिसकी वजह से ममता बनर्जी को इतनी ऐतिहासिक जीत हासिल हुई है?
बिल्कुल ठीक प्रश्न है आपका, और ये हमारे दर्शकों को समझना भी जरूरी है, क्योंकि बंगाल में केवल पश्चिम बंगाल ही नहीं, देश के तमाम राज्यों की इस पर नजर थी। दरअसल आपको याद होगा कि जय श्री राम के नारे पर ममता बनर्जी का गुस्सा होना सुभाष चंद्र बोस के एक कार्यक्रम में, जिसको बीजेपी ने सबसे बड़ा मुद्दा बना लिया, और ममता बनर्जी ने इसको सेल्फ गोल, मतलब ममता बनर्जी की तरफ से ये सेल्फ गोल हो गया। उस वक्त बीजेपी के नेता ना तो डबल इंजन की बात कर रहे थे, ना तो फिर केंद्र और राज्य में एक सरकार हो, विकास की बात कर रहे थे। उस समय तक आयुष्मान योजना की बात नहीं हो रही थी और किसानों के किसान निधि की बात नहीं हो रही थी। उस वक्त शुभेंदु अधिकारी जैसे बड़े नेता, जो कि ममता बनर्जी के सबसे करीबी नेता थे, वो नंदीग्राम में 27% मुस्लिम और 73% हिंदू की बात खुलकर बोलने लगे थे। तब ममता बनर्जी के रणनीतिकारों को और ममता बनर्जी को समझ में आया कि 30% जो मुस्लिम वोट है उसके लिए उसकी पार्टी हो गई है तृणमूल, बीजेपी ये प्रोजेक्ट कर रही है, और उसी वक्त इन्होंने अपनी रणनीति को बदला। और मैंने कई चुनावी सभा को कवर किया जहां पर ममता बनर्जी ने चंडी पाठ किया, उन्होंने कलमा भी पढ़ा लेकिन चंडी पाठ किया। और आपको याद होगा कि जब ममता बनर्जी चंडी पाठ कर रही थी तो बीजेपी और शुभेंदु अधिकारी उनके पीछे पड़ गए थे और ये कह रहे थे कि नहीं, ये गलत चंडी पाठ कर रहे हैं, और यहीं से शुरू हुआ। दूसरा, नंदीग्राम में जो उनके पैर में चोट लगी और उस चोट के साथ वो व्हील चेयर पर सभा करने गए, और बीजेपी ने समय समय पर ये भी कहते रही कि इनको चोट लगा है या नहीं ये तो भगवान जाने। तो इस तरह की चूंकि देखिए टीएमसी की एंटी इनकम्बेंसी हो सकती है, लेकिन पूरे बंगाल में दीदी की खिलाफत नहीं हो रही थी, यानी ममता बनर्जी के खिलाफ गुस्सा नहीं था। एंटी इनकम्बेंसी अगर नहीं होती, अगर ध्रुवीकरण नहीं होता, या तो ये इस तरह का चुनाव बीजेपी नहीं लड़ती, तो निश्चित तौर पर 3 से 84 सीट पर बीजेपी नहीं पहुंचती। लेकिन बहुत ठीक कहा ज्ञानेंद्र आपने कि ये जो हर एक रास्ता जो था, जहां जहां ममता बनर्जी लग रहा था बीजेपी को जो गलती कर रही है, वहां वहां पे ममता बनर्जी ने अपना काउंटर तैयार रखा था। बहुत बहुत धन्यवाद, आपने ये पूरी जानकारी दी इसलिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।